नमस्कार सगळ्यांना नमस्कार. म्हणलं उशीर का व्हाना पण दाजी व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार. आता भरपूर टाईम झालाय, जेवण फिवण झालंय, दाजीचं जेवण झालंय. काय आज मसाले भात बनवला होता सकाळी. पिलू आज सुट्टी होती पिलूला, आज म्हणजे रविवार होता रविवार. आणि मग त्याच्यामुळं आज मसाले भात. आणि त्याच्यामुळं काय झालं, लवकरच भूक लागली होती. पण काय आज बायकोलाही दाजीच्या मागं लागली आणि नेलं सरपणाला. काय देखर द्यायचे चालेल दोघा, जेवणच चाललंय दिसतंय का. काय जरा दाजीला कणकणी आल्यासारखीच झाली का काय कळानच. तकलीफ झाली आज, जरा तकलीफच. काय माहिती का, हाताला लय जाम मध्ये फोड आलं, लय आले फोड. 1 2 4 5 फोड आलेत बा हाताला आज. असू दे, कोण पाजला तरी काय नसतंय. विचारच नाही केला आज. सरपण मी भरपूर आणलं का, तर काय होतं की आपला मसाल्याचा बिझनेस चालू होईल. आणि मग सगळं चुलीवर बाहेर मिरची भाजणी, चुलीवरच सगळं धनं खोबरं हे बाकीचे जे आयटम आहेत ना सगळं, ते सगळं भाजावं लागतात ना त्याच्यावर. आणि मग जरा सरपण बी संपल्यासारखंच झालं होतं. आणि म्हणूनच मग आज चला आज जरा काय माहिती का भावानं बहिणो, नाही करावं तर मग पण नाही आणावा. सरपण तर लागतंच ना, परत आपला मसाल्याचा बिझनेस चालू आहे त्याला लागतंय ना सरपण. परत कुठून आणावं सरपण. म्हणून आज मग गेलो होतो. तुम्ही तर बघितलंच का, आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. काय होतंय माहिती का, असं डोक्यावर घेतलं ना गरम होतंय आणि असं काढलं ना टोपी की गार लागतंय. आज वारं जरा जास्त सुटलंय बाहेर बरं का, कमी नाही वारं, भरभर भरभर वारं सुटलंय. आता त्यात काय झालं माहिती आहे का, आज मसाला कुठं आला होता. आता दाजीला काय माहिती का भावानं पण, हाताने काय सगळं फोड फुटलं. मग बोटांची आगाग झाली, मरणाची हाताची आगाग झाली. पण आता करता काय काय मसाला. मग मी कुठं म्हणतोय का नाही तू का, बोटाची आग होऊन देऊ नका. अरे माझ्या बोटांची आगाग होती, माझं फड फुटलं म्हणून सांगतोय. हा मिरचीकडे जाऊन दिलं नाही. आता मग मी म्हणलंय का, मी मिरची चाळली ही ती केलं, मी म्हणलंय का. चला गोळ्या खाल्ल्या, आता आराम करायला चालली. नवऱ्याच्या हाताला आले फोड, नवऱ्याच्या पायाला लागली कुऱ्हाड. उठाय नाही बाबा. आता जर मी जर काय नसतं म्हणलं तर मग मलाच चाळावं लागलं असतं ना. मग काय तर मी म्हणलं होतं तुम्हाला प्लॅस्टिकचा हात घालून चाळा. पाहिलं का. हा म्हणजे काय विचार पाचार आहे का नाही नवऱ्याचा, काय नेमकं काय. काय करायचं प्लॅस्टिकचा हात, प्लॅस्टिकचा काय, आता प्लॅस्टिकच्या त्या पिशव्या घाला हातात आणि मग चाळा. काय विचार करायचा आहे. बिझनेस तुमचा आहे, तुमचा तुम्ही सांभाळायचा. माणूस आजारी जरी पडलं तरी ते काम करीतच राहायचं. फक्त पैसे घ्यायला मी, काम तुमचं आहे, तुमचं तुम्ही हँडल करायचं. चालली मी आता आराम करायला, दमली दिवसभर. हे तुझा मोबाईल घेऊन जा, परत तिकडून ओरडशीन आणि मोबाईल घेऊन या. काय काय म्हणला. अरे परत तिकडून आवाज देशील बाबासाहेबांनी, मला म्हणशील मोबाईल आणून द्या इकडं. लोक आताच 5-6 अंडे खाल्ल्यात भावा बहिणीनं. ढेक नावाने ढेर बाहेर चालली आहे हो का. 5-6 अंडे कशाला म्हणतात हो का. बाहेर चालली ढेर. खाऊन खाऊन एखाद दिवस फुटन अशी अवस्था झालेली आहे माझी सध्याच्या ना. बघू फोन.
चालली हो का गोळ्या औषधं चालू आहेत गोळी खाल्ली आता वजन चार्जिंग वाढलं लावा, चालू. चार्जिंग नाही तर तुमच्या मोबाईलला तुम्हाला ध्यान बी व्हाय ना चार्जिंग लावायचं. आम्हीच का आठवण का बघायचं चार्जिंग आहे का काय. आता आमचा चार्जरच नाव करून घेतलाय तुम्ही हाय का घेऊन आमच्या जा बाबा, फोनला घेऊन जा. आमच्या फोनच्या बुडाला हाय का ती चार्जर आता आमचा जाती याला भावा चोरीला- बहिणीनो परत माणसाला नवऱ्याला अशी करते आणि तशी करते नवराला चाबरा आहे माझा आमचा गेला चोरीला मग चार्जर. चोरीला नाही निघाला तुम्ही आणि त्या भावाने घेऊन गेला आणि द्यायच्या नावाने बोंबा तुम्ही प्रत्येक वेळेस कुठे बी कामावर गेल्या घरातल्या वस्तू तिकडे ठेवून येत आहे दान करून म्हणून माझं डोकं करतोय त्याला पैसे लागत नाही का लागत नाही का पैसे हा लागतात ना हा, मग पैसे. येताना ती कुलप खालप लावून या जाऊ का हा नाही आता उघडच ठेवून येणार आहे बघा आता मध्ये सगळं. काय सांगता येतंय बाता मारण्याच्या नादात ती बोर्ड फिरड घरात ठेवा जाऊ का पुरील देऊ का सांगू का चटई फिटई आणून द्यायला काय नाही फरक पडत बाहेर झोपलं तरी जा. म्हणजे चटई नको अरे जा ना माझा मी आणि पूर्वी मला आगामी नको सटक होय. माझा मी बघन पूरला सांगन जा. सुटर माझाच घातलाय काय इधर तुझं स्वेटर तर दिला त्या पोरीने आणा म्हणून घातलाय गेलं की स्वेटर काय माझाच म्हणलं, घातलाय. सुटर माझाच घातलेला दिसतोय घेऊन जातो हा स्वेटर काय नाही माझा मला हाय घालीन मालका सारखा. काय म्हणला 8 दिवस 4 महिने जातला धुतलेला तिकडं स्वेटर वास काय आहे ना मग घालीन तसंच मी. आणि मग कोणी धुवायचा आम्ही रात्री झोपायला कुठं तुमच्या नादाला लागते आता 5-6 अंड्याची सुस्ती आहे कुठं एनर्जी वाया घालावं तुम्हाला हे? ए पुरी हो 4-4 सांडशे कशाला आणले होते इथं बाहेर 3-3 4-4 सांडशे कशाला काय आणले होते काय बाबा पुरी अरे सगळं तांब्या त्यात घातलं पाणी कशाने प्यायचं. की तुम्ही वेगळं पिया आमचं वशातच आहे आता काय बोलायचं नेमकं गोळी खाल्ली का हो मी मला नाही माहिती तुझं बघ तिकडं गोळी खाल्ली का नाही. घेऊन चालली तू 4 फुटावर लांबवर अंतरावर मायापासून मी इथून ध्यान ठेवायचं का तुझ्या गोळी खाल्ली का नाही खाल्ली. शिवने मी गोळी खाल्ली का गं? अवघडच आहे काय बुवा मला तर काय बुवा कळणाच. स्वतःच्या गोळ्या स्वतःने खायच्या का दुसऱ्याने ध्यान ठेवायचं गोळ्या खायच्या का काय करायचं. काय आज भावानं बहिण माझ्या हाताची लई बेकारी झाली. आता नाही सरपणाला जावा तर काय आता मसाल्यासाठी सरपण आणावं लागलं ना आज. हे असं आहे मग काय ज्यावेळेस दाजीचं तिचं काय सगळ्या गोष्टी काम असतात ना त्यावेळेस मग आपल्याला पुढं घालायचं गोड बोलायचं आणि कामाला लावायचं आणि काम करून घ्यायचं. आज बघा पायाला बी कोरड लागली मरणाची भरपूर असं रक्त गेलं तरी बी मी म्हणजे दवाखान्यात काय जायला पाहिजे होतं. ते काय म्हणतात त्याला धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यायला पाहिजे होतं एक. मग चालला होता विचार जावा पण जाऊ द्या म्हणलं नाही गेलो दवाखान्यात. दुखलं म्हणलं 2 दिवस पण ती बोट आहे ना फुन करतंय नुसतं. काय नाही लावलं त्याला नुसता चुना काढला तसला ते नाही का तांबाखूला लावी चुना ते चुना काढला आणि ते लावला त्याला मरणाची आगाग झाली. चुना लावल्यानंतर काय नाही पण आता ती जरा आहे थोडं फुन आता नवीन आहे ना ती आज लागलं आहे म्हणल्यानंतर लय रक्त गेलं मरणाचं जाणारच. आता मग काय लागलं आहे म्हणलं तेवढं बरंच असं कापलं आहे तिथं. काय ती नेमकं गेलो त्या ठिकाणी जिथं आपल्याला सरपण काढायचं होतं त्या ठिकाणी आणि नेमकं ती चप्पल उचली त्या कोरडीची त्या दांड्यात त्याचा पाय व्हायला काढला माझा. ती डायरेक्ट बोटच चिरलं. आता म्हणलं काय तसंच बिगर सरपणाचंच माघारी यावं लागतंय का काय पण नाही विचार केला. फडकं बांधलं पियाक आणि काढलं सरपण भरपूर आणलं सरपण. असं काय नाही बाबांना बहिणू. दाजी हो का दाजी म्हणजे कुठलं काम मला मागं सरकत नाही मग जीवाला त्रास झाला तरी चालेल. आजच बघा तुम्ही बघितलं असेल बी तुम्ही भरपूर असा त्रास झाला दाजीला म्हणजे सरपण काढण्यासाठी. आता काय अंधारात तुम्हाला फोडफीड काय दिसणार नाही तुम्हाला दाखवलं असतं पण टम फुगला एक फोड तर एक तर बाकीचं फुटलं काही हाही अजून उद्याच्याला हे फोडावं लागेल. आता काय जण मला म्हणले फोडू नका नाही तर लई जास्त आगाग होईल म्हणून मी नाही फोडला. असं करंगोळीला दिसतंय हो हो का हाय दिसतंय राव हो का आहे का फोड टम फुगला आहे का
आहे का? काय नाही, तुम्हाला खोटं नाही सांगत. आणि तसंच दाजीने मिरची बी चालली अशी, मसाला कुठे आलता. पण आता म्हणलं जाऊ द्या, काय म्हणलं चालतो बा म्हणलं. आता मग काय प्लॅस्टिकचा हातात बिया घालून मग चाललं तर मग आता काय नाही, दाजीचा बिझनेस आहे, दाजीला टाकूनच दिलाय मला. ना तर दाजीचंच काम आहे ना सगळं करणं. काय परत मग आले दया माया दाजीची काय माहीत, चालला बाबा बायकून. चालू द्या, बरं झालं म्हणलं. दाजीचा जे त्रास होता ते वाचला, आहे का नाही? हां, पण मी म्हणलं काय म्हणजे मी आले आहे ना, जरा झोपूनच राहणार होतो. जरा कणकणी जाणवलेलं झाली, जरा हीच कोचांबल्यानंच झाल्यासारखं झालं मला. पण आता आपण म्हणलं काय लईच असं झोपून राहिलं तर उगाच जास्तच तकलीफ व्हायची आपल्याला. त्याच्यामुळं नाही आलो. तसा मी एका बाहेरच इथं बसलेलं आहे. मस्त वाटायचं की लवकरच एक व्हिडिओ बनवून टाकावा बघायला. पण काय परत विचार आला, म्हणलं काय नको. म्हणलं भाऊ बहीण म्हणते याचं काय गुऱ्हाळ सारखं तीच आहे, याचं काय गुऱ्हाळ बदलायचं नाही. बायकोच्याबद्दल सारखा गुऱ्हाळ घात बसतो. आणि मग त्याच्यामुळेच मी नको म्हणलं होतं. पण परत विचार आला, नाही म्हणलं काय हाय बा म्हणून बहीण दाजीला सवड घरी तोपर्यंत व्हिडिओ टाकायला जमत्या. ज्या दिवशी दाजी बाहेर कामाला जाईन त्या दिवशी काय दाजीला व्हिडिओ टाकायला जमणार नाही. पण आता हाय घरचा बिझनेस म्हणून घरी, उद्याचं नाही सांगता येत. दाजी काय नेमका हिथंच काम करीत राहतोय घरचं का बाहेरचं काम करायला जातो त्याचं सांगता येत नाही. बिनभरवशीच काम आहे खरं सांगायची परिस्थिती. बरं चला असू द्या, जाऊ द्या. जास्त काय दाजी बोलणार नाही, कारण जी तकलीफ झाली दाजीला ती झाली आज. तसंच आपलं बळच दाजीने सहन केलं आज. बरं असू द्या, चला मग काय आता लई टाईम झालाय.